आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर येते। पुण्यातील वारजे ब्रिज जवळ अपघात झालाय। वारजे ब्रिज जवळ रात्री थरार पाहायला मिळालाय। ताबा सुटलेला मालवाहू ट्रक झाडावर जाऊन धडकलाय। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, एकीकडे वारजे पुलावरती वारंवार होणाऱ्या अपघातांवरती अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नुकत्याच वारजे पुलावरती झालेल्या या अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत आणि त्यातच आता हा जो झालेला अपघात आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। ताबा सुटून मालवाहू ट्रक झाडावर जाऊन आदळलाय आणि त्यामुळे अर्थातच जीवितहानी टळलेली आहे, मोठी दुर्घटना टळलेली आहे। झाडावरती हा ट्रक आदळल्यामुळे अर्थातच अनेकांचे प्राण वाचलेले आहेत। अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे हिच्याकडनं। रेवती, अपघातांचा वारजे ब्रिज असं म्हटलं जात आहे आणि पुन्हा एकदा अपघात झालाय, काय अधिक माहिती? प्रज्ञा, खरं तर अपघातांचं जे सत्र आहे त्या वारजे परिसरात किंवा एकंदरीतच नवले पुलावरती ते वारजे पुलावरती सातत्याने घडतच आहेत। जवळपास आठवड्याभराच्या अंतरात ही तिसरी अशी घटना आहे जिकडे एक मालवाहू ट्रक जो आहे त्याचा ताबा सुटला आणि तो एका झाडाला जाऊन धडकला। सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही किंवा कोण जखमी झालेलं नाहीये, पण हे जे सातत्याने वेगाने येणारे जे ट्रक आहेत किंवा मालवाहू ट्रक आहेत याचे अपघातांचे सत्र हे सातत्याने चालूच आहे। तर त्यासोबतच जरी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तिकडची बैठकीनंतर वेग कमी करण्याचा निर्णय घेतला तरी देखील सातत्याने हे अपघात होतच आहेत। तर आता या सगळ्यावरती कधी आळा बसेल हा प्रश्न इथे उपस्थित होतो। प्रज्ञा, नक्कीच। आणि रेवती, अशा स्वरूपाचे हे वारंवार होणारे अपघात यावरती आता खरंच काय उपाययोजना शासनातर्फे केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती।